नमस्कार मंडळी, एका मराठी गृहिणीच्या दिवसात तुमचं स्वागत आहे. सकाळी 5:30चा अलार्म वाजला. मन म्हणालं अजून 5 मिनिटं झोपते, पण डोकं म्हणालं अगं उठ बाई, आज सोमवार आहे, सुट्टी नाही ड्युटी आहे. मग काय, लगेच तोंडावर पटकन पाणी मारलं आणि किचनमध्ये एंट्री केली. सगळ्या भाज्या ज्या काही करायच्या आहेत त्या काढून ठेवल्या आणि मग बेड आवरून घेतला, कारण की लवसुद्धा तोपर्यंत उठला होता. बेड वगैरे आवरून आणि मग मी खाली आले. आणि बरं हो, आज सोमवार आहे, सोमवारची मॅरेथॉन असं मी का म्हणते पाहालच तुम्ही पुढे. आंघोळ वगैरे करून कपभर पाणी कोमट केलं आणि पाणी घेतलं, कारण की ह्या कपभर पाण्यानेच मला पुढच्या 3 तासांसाठी ताकद मिळणार होती. मग पटकन किचनमध्ये आल्यावर एकीकडे भाजी, एकीकडे चपाती, त्यात आमच्या लवचं मम्मी आज होमवर्क राहिला आहे, क्वेश्चन सॉल्व करून दे. तिकडनं कुशचा आवाज, मम्मी उशीर होतोय, दूध तरी दे. हे सगळं करून लवचं आवरायला सुद्धा घेतलं. त्याचे मस्त केस वगैरे पुसून दिले आणि 7:30 वाजले. बघता बघता 2 तास कुठे गेले कळालंच नाही. पटकन लवची बॅग भरली आणि इकडे नवरोबांसाठी VIP प्रोजेक्ट म्हणजेच त्यांचा नाश्तासुद्धा तयार केला. आता पहिले एकच टिफिन होता, पण आता नवीन रूल आलेत, शॉर्ट रिसेस, लॉंग रिसेस. मग चपाती भाजी भरली आणि शॉर्ट रिसेससाठी मस्त असे सँडविच बनवले होते. सँडविच पॅक केले, त्याचबरोबर त्याचा नाश्ताही घेऊन आले. आता तुम्हीच पहा, मी किचन ते हॉल आणि हॉल ते किचनपर्यंत किती चक्रा मारते. आता इतक्या चक्रा तर मी जिममध्ये सुद्धा मारत नसेल. मग आता तुम्ही सांगा, आहे की नाही ही मॅरेथॉन? बरं, ही मॅरेथॉन माझ्या एकटीचीच नसते बरं का. प्रत्येक गृहिणीची सोमवार म्हणजे ही मॅरेथॉनचीच रेस असते. सकाळचा टाईम इतका पटपट पटपट जात असतो आणि फायनली सगळा वेळ, सगळी धावपळ करून आणि 8:30 वाजली. लव स्कूलमध्ये जायला निघाला. घरात येऊन इतका पसारा बघून असं वाटलं, मॅरेथॉन आज मी नक्की जिंकले की नाही? तुम्हीच सांगा. चला तर मग, बाय.